आपला चॅलेंजला फक्त 6 दिवस राहिलेत आणि आपला 6 दिवसानंतर आपला चॅलेंज पूर्ण होणार आहे. चॅलेंजसाठी केलेली धावपळ ही फक्त एका महिन्याची धावपळ आहे. प्रत्येक महिन्यात एवढी धावपळ कोणी करू शकत नाही किंवा कुठला रिक्षावाला दिवसाला 2,000 कमवू शकत नाही, हे खरं आहे. परंतु आपण चॅलेंज घेतलं होतं त्यामुळे आपल्याला हे चॅलेंज पूर्ण करायचंच होतं. 6 दिवस आपल्याला आहे त्या स्पीडमध्येच काम करावं लागेल, तेव्हा हे चॅलेंज होणार आहे. आता हे चॅलेंज होणं शक्य नाहीये आणि 6 दिवसात जरी माझ्या कामामध्ये किंवा गाडीला काही प्रॉब्लेम झाला तरी चॅलेंज राहू शकतं. पण आपण पूर्णपणे प्रयत्न करू की गाडीला आणि कामाला टाइम द्यायचा, गाडीची काळजी घ्यायची, स्वतःची काळजी घ्यायची. मी काम करतो याचा अर्थ असा नाही की मी स्वतःची काळजी घेत नाही किंवा गाडीची काळजी घेत नाही. मी गाडीच्या प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने लक्ष ठेवून असतो. थोडा सुद्धा आवाज आला गाडीचा तर प्रत्येक डायरेक्ट गॅरेजला जाऊन त्या गाडीचं काम करतो. सगळ्या गोष्टी असतात, सगळ्या गोष्टी प्लॅनिंग नुसार आहे आपलं. हे असं नाही की उठलं आणि 50,000 करून दाखवणार, असं काही नाहीये. डोक्याने करतोय, व्यवस्थित करतोय. आता राहिला प्रश्न उबेर, ओला, रॅपिडो या कंपनीच्या रेटनुसार. यांनी रेट कार्ड अजून अपडेट केलेलं नाहीत. उबेरने रेट कार्ड अपडेट केलंय, 7 रुपये पर किलोमीटर देत आहे. जसा आमच्या पुणे शहराचा आरटीओचा रेट आहे आणि तो नियम आहे, तो नियम उबेरने व्यवस्थित केलाय. रेट कार्ड अपडेट केले. ओला आणि रॅपिडो रेट कार्ड अपडेट करत नाही. यांना मजा वाटायला लागली कायद्याच्या विरोधात जाऊन, लोकांना लालच दाखवून, रिक्षावाल्यांना धोका देऊन. यांना जर शहाणं बनायचं असेल ना, त्यांच्यावर बहिष्कार टाकूया आपण. यांना थोड्या दिवसात त्यांची जागा दाखवून द्यायची आपल्याला.